नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती हॅलो. धन्य म्हणवीन इहलोकी लोका धन्य म्हणवीन इहलोकी लोका धन्य म्हणवीन इहलोकी लोका वीन इहलोकी लोका भाग्यामी तुका देखील भाग्यामी तुका देखिला ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य आम्ही तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ हो जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ श्री क्षेत्र धामणगाव तालुका इगतपुरी समस्त ग्रामस्थांच्या विद्यमाने प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य माधवबाबांच्या कृपाशीर्वादानं
त्याचबरोबर अनेक संत सज्जनांच्या प्रेरणेतून वारकरी पंथाचे एक थोर उपासक पाईक प्रातस्मरणीय सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे पूर्वाध्यक्ष आणि या गावचे भूमिपुत्र निलेशजी महाराज गाडवे पाटील आणि गेल्या 50 वर्षात ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा ज्यांनी तेवत ठेवली, अक्षुण्य पद्धतीनं चालवली, त्यातले काही वैकुंठ धामाला गेले, काही वृद्ध झालेत, काही कार्य करतायत आणि पुढच्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रामुख्यानं ग्रामस्थांच्या सहभागातून सदिच्छेतून हा उत्सव आहे. एखादी भक्ती मार्गाची किंवा भक्तिशास्त्राची परंपरा 50 वर्ष चालवणं सोपं काम नाही. 50 वर्ष झाले की आपण त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतो. सप्ताह शब्दाचा अर्थ सप्त म्हणजे 7, अह म्हणजे दिवस. 7 दिवस जी काया वाचा मनानं आपण प्रभूची सेवा करतो त्याला सप्ताह ही संज्ञा प्राप्त होते. आत्ताच्या पिढीनं भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर उभारलं. अत्यंत सुंदर देखण्या अशा मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली. कलशारोपण झालं आणि यावर्षी 50वं वर्ष. खरं तर धामणगावच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यानिमित्तानं आज महाराष्ट्रातील दिग्गज विद्वान पारंपरिक आचार विचार संपन्न महापुरुषांना इथे आपण कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं आणि प्रत्येकजण न चुकता आतापर्यंत आलेला आहे. भाग्य लागतं बरं का. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा, पिकली हे वाचा राम नामी, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा, पिकली हे वाचा राम नामी, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. भारतवर्षाचे पंतप्रधान नरेंद्रभाईंनी रामप्रभूंना जिथे मार्गक्रमणा केली, प्रवास केला अशी स्थळं आणि त्या स्थळाचा अभ्युदय व्हावा, विकास विस्तार व्हावा म्हणून काही सूचना माझ्यापर्यंत पण आल्या. त्यामध्ये प्रभू रामचंद्र याच ठिकाणावरून किंवा याच मार्गानं सुतीक्ष्ण महाराजांना भेटायला गेले. आपल्या परिसरात सुतीक्ष्ण आश्रम आहेत, महामती आश्रम आहे, कपिलधारा या ठिकाणी कपिल महामुनींचा आश्रम आहे, डोंगराच्या पलीकडे अगस्ती आश्रम आहे, त्याच्या शेजारी धौम्य ऋषींचा आश्रम आहे. अनेक ऋषीमुनी या भागात साधना करत होते, तपश्चर्या करत होते. तेव्हा भारताच्या प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये हा परिसर आलेला आहे. सरकारनं त्याचं गॅजेट बनवलं आहे.
दस्तऐवज बनवला आहे, त्यात तुमचं गाव हे प्रमुख आहे, लक्षात ठेवा. इथून पुढे त्यांनी सर्व तीर्थ टाकेतला भक्तराज जटायूला भेट दिली. खरं तर प्रवचनाला मला संदर्भ दिला आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चरित्र आणि लोककल्याणाकरता तुकोबांनी दिलेले विचार आणि आचाराचे संदर्भ. स्वतः तुकोबांनी म्हणावं, लोकांनी असं समजलं पाहिजे की भाग्य आम्ही तुका देखील या सृष्टीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुकोबांना पाहिलं, तुकोबांचं दर्शन ज्यांना घडलं, ते भाग्याचे. आपल्याला तुकोबराय नाही भेटू शकत. आता इसवी सन 1608 माघ शुद्ध पंचमीचा पवित्र दिवस संत बोलोबा आणि मातोश्री कनकाईच्या पोटी तुकोबराय जन्माला आले. मोठा इतिहास आहे तो सुद्धा. तुकोबरायांच्या अवताराचं काही प्रयोजन आहे. तुकाराम महाराज हे पंचावतारी संत. तुकोबरायांचा प्रथम अवतार भक्त प्रल्हाद, द्वितीय अवतार अंगद, चतुर्थ अवतार उद्धव, पंचम अवतार आपलं चतुर्थ अवतार संत नामदेव आणि पंचम अवतार तुकाराम महाराज आहे. जेवढे देवाचे अवतार झाले त्या सर्व अवताराबरोबर संत तुकोबराय होते. आता तुकोबरायांचं चरित्र आणि तत्वज्ञान हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मी जो PhDचा ग्रंथ लिहिला किंवा संशोधन मांडलं ते तुकोबांच्या चरित्रावर. आणि महाराष्ट्रामध्ये लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ही तुकोबांच्या चरित्रात आहे. मला अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र भाईंनी विचारलं होतं की एका वाक्यात मला वारकरी पंथ सांगा. एका वाक्यात तुकोबरायांचं चरित्र आणि वारकरी पंथ एक अनुबंध आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र म्हणजेच वारकरी पंथाची सिद्धांत भूमिका आहे. सुची आणि श्रीमंत गण्यात तुकोबांचा जन्म आहे. सुची श्रीमंत घरात योगभ्रष्ट तुकामुक्त सुची आणि पवित्र आणि श्रीमंत घराण्यात तुकोबांचा जन्म झाला. हे मूर्ख कीर्तनकार सांगतात तुकोबांचं घर चंद्रमौळी, चुलीवर हळी, केलीवर नारळी. सारे मूर्ख लोक आहेत हे. अवजाला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, त्याला इनामदार आणि कमावीजदार मुली देतील का? तुकोबरायांच्या प्रथम पत्नी या लोहगावच्या मोझे नामदारांची कन्या. 1629च्या दुष्काळामध्ये त्या मृत झाल्या म्हणून संत बोलोबांनी त्यांना दुसरी पत्नी केली. पुण्याच्या अप्पाजी गुळवे सावकार होते, त्यांची कन्या मातोश्री जिजाबाई उर्फ आवली ही तुकोबरायांच्या दुसऱ्या पत्नी. त्याही श्रीमंत घराण्यातल्या, एक इनामदाराची आणि दुसरी कमावीदाराची. एक लक्षात ठेवा, आपण तुकोबरायांचे मूळ पूर्वज विश्वंभर बाबा पंढरीचे वारकरी. सातारा जिल्ह्यात पाचगणीच्या पायथ्याला जावळी गाव आहेत. विश्वंभर बाबा हे जावळीचे इनामदार होते. पुढे बाबांना देहू परगणा मिळाला म्हणून देहूला आले. पण पंढरीचे वारकरी असल्यामुळे, म्हातारपणामुळे बाबांना पंढरीला जावे ना. देवानं म्हणलं बाबा येऊ नका आता पंढरपूरला, मीच येतो देहूला. आंबियाच्या वनात आलोय असा दृष्टांत दिला.
आंब्याचं वन म्हणजे बाबांचं जहागीरदारीचं शेत. संत मैपती महाराज ताराबादकरांनी मोठं साक्षेपी आणि विलक्षण चरित्र तुकोबांचं मांडलेलं आहे. लागलेलं नाही पक्का. आणलं नाही कधी. ज्या ठिकाणी तुळशी बुका सुगंध जळत असेल बाबा तिथे जमीन खोदा, तिथं मी तुम्हाला सापडेन म्हणून भाविकांना बरोबर घेतलं विश्वंभर बाबाने. आणि आंब्याच्या वनात आले. तुळशी आणि बुक्का सुगंध जळत होता. जमीन खोदली तर स्वयंभू विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती मिळाल्या. त्या मूर्ती घेऊन बाबा घरी आले आणि आपल्या नांदत्या वाड्यात त्या मूर्तीची स्थापना केली. सध्या देहूमध्ये जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तो संत विश्वंभर बाबांचा नांदता वाडा. महाराष्ट्रामध्ये पहिलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर जर कोणतं असेल तर देहू गावचं. साऱ्या संतांनी उद्घोष केला, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, जेथे नांदे देव पांडुरंग. देव पांडुरंग धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे नांदे देव पांडुरंग. गाडीमध्ये असेल बघ, नको लावू ते, नको लावू नको ते. धन्य देव गाव पुण्यभूमी ठाव, जेथे नांदे देव पांडुरंग. विश्वंभर बाबा हे थोर हरिभक्त होते. मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर. विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर. विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर. बाबा त्या मूर्तीची सेवा करायचे, नेमधर्म चालवायचे. विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संत होते. मध्ययुगामध्ये जे जे म्हणून संत या विश्व कल्याणाकरता अवतरण झाले त्यामध्ये विश्वंभर बाबा तुकोबांचे मूळ पूर्वज. तुकोबांच्या चरित्राचा मुख्य भाग तुकोबांच्या पूर्वजांचा आहे. बाबा त्या मूर्ती सेवा करायचे, नेमधर्म करायचे. विश्वंभर बाबांचे 2 पुत्र होते, हरी आणि मुकुंद नावाचे. बाबांच्या नंतर हरी मुकुंदा सेवा करायचे, नेमधर्म करायचे. पण पुढे क्षात्र वृत्तीने त्याने सैन्यामध्ये नोकरी पत्करली. शूर आणि वीर असल्यामुळे देवगिरीचे राजे कृष्णरायाच्या पदरी सरसेनापती झाले, दोघेही बंधू. त्यावेळेला यादवांचं राज्य होतं देवगिरीला. सम्राट राजे रामदेवरायांचे 2 पुत्र कृष्णराय आणि खंडेराय. रामदेवरायांना 2
किल्ले बांधले, त्यामध्ये देवगिरी आणि दुसरी जेजुरी. जेजुरी दिली खंडेरायाला आणि देवगिरी दिली कृष्णरायाला पुढे. मी मुद्दाम या गोष्टी आपल्याला सांगतो, आपल्याला माहित नाही गोष्टी आहे म्हणून. देवगिरीचे राजे कृष्णरायाच्या पदरी सरसेनापती झाले. दुर्दैवानं दोघही बंधू परचक्रात मारले गेले. आमाई मातेला दुःख झालं की माझा वंश बुडाला. आमाई म्हणजे विश्वंभर बाबांच्या धर्मपत्नी. हंबडा फोडून त्यांनी आक्रोश केला. दोघही पुत्र गेले, वंश बुडाला. परंतु हरी महाराजांची पत्नी गरोदर होती. मुकुंदा महाराजांची पत्नी मात्र सती गेली. त्यावेळेला सती जाण्याची प्रथा होती. पती मृत झाला की त्याच्या चितेवरच त्याने त्या स्त्रीनं आत्मसमर्पण करायचं. हरीच्या पत्नीला घेऊन आमाई देहूला परत आली. तिच्यापासून श्री विठोबा नावाचा मुलगा झाला. पुढे विठोबाचा पदाईचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचे बोलोबा आणि बोलोबाचे तुकोबा. विश्वंभर बाबापासून तुकोबारायापर्यंत 8 पिढ्या पंढरीची वारी आणि विठ्ठल भक्ती करत होत्या. बर काय, वंश परंपरा दासमी अंकित. वंश परंपरा दासमी अंकित. वंश परंपरा दासमी अंकित. वंश परंपरा दासमी अंकित. तुका मोकलीता लाज कोणा, तुका मोकलीता लाज कोणा. लीता लाज कोणा, तुका मोकलीता लाज कोणा. वंश परंपरा दासमी अंकित. संतत्व साधुत्व वंश परंपरेला फार मोठं महत्व आहे. आता बघा, आपलं भाग्य आहे, आपल्या सुवर्ण महोत्सवात जगद्गुरु तुकोबारायांच्या 11वे वंशज श्री गुरु कान्होबा महाराज आले. कान्होबाराय महाराज तुकोबारायांच्या समकालीन असणारे काही संत होते. त्यामध्ये संत मानकोजी महाराज बोधले. मराठवाड्यामध्ये माढा तालुक्यामध्ये धामणगाव आहे. हे धामणगाव हे त्यांचं मूळ गाव. संत बोलोबा महाराज, आपलं संत मानकोजी महाराज, त्यांच्या घरी स्वतः तुकाराम महाराजांनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा केल्या होत्या. तुकाराम महाराजांसारखी त्यांची पण मानकोजी महाराजांची परंपरा आहे. आणि मानकोजी महाराजांच्याच वंश परंपरेमध्ये विद्यावाचस्पती आमचे बोधले महाराज येऊन गेले इथे, नाही का. जयवंत महाराज बोधले 2 संतांचे वंश झाले. वंशजाला फार महत्त्व असतं. भारतीय धर्मशास्त्र असं आहे की प्रत्येक मानवी देहामध्ये 3 कोश आईचे आणि 3 कोश बापाचे असतात. आपल्या आईचं रज आणि पित्याचं वीर्य मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणून जे आपण अपत्य निर्माण करतो, संतती निर्माण करतो, त्या संततीमध्ये अपत्यामध्ये आपल्या स्वतःचं वीर्य 28 असतं.
आणि मागच्या पितरांचं 56 असतं. बापाचं 21, आजोबाचं 15, पंजोबाचं 10, खापर पंजोबाचं 6, 6व्या पिढीचं 3 आणि 7व्या पिढीचा 1 अंश असतो. 1, 3, 6, 10, 15, 21 आणि 28 या परिमाणामध्ये वीर्यतंतू आणि रजतंतू प्रत्येकाच्या शरीरात असतात, आईच्या वंशाचे आणि बापाच्या वंशाचे. म्हणून 5व्या 6व्या पिढीत एखादा रोग आजार असेल तर पुढच्या पिढीमध्ये उद्भवतो. हे रक्तकुष्ठ, मधुमेह, रक्तदाबासारखे जे आजार आहेत ते गुणसूत्राने जाडतात, ते कशानेच बरी होत नाही. ही औषधं फक्त त्यांचा प्रभाव कमी करतात, नियंत्रित करतात. कर्मविपाकशास्त्र हे मी का सांगतोय आपल्याला? संत विश्वंभर बाबा तुकाराम आजांपर्यंत आणि आज 13 पिढ्या, आता सध्याची 13वी पिढी आहे. तुकोबऱ्यांचा कुलवृत्तांत आहे. सुची आणि श्रीमंत गण्या तुकोबांचा जन्म, खानदानी मराठा तुकोबर आहे. हो, बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि त्यांच्या चरित्राचे काही संदर्भ आपल्याला बघ. खरं तर रामायण, महाभारत किंवा भागवत आपण ऐकतो, पण त्याहीपेक्षा आज महाराष्ट्र संस्कृतीला जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरित्राचा विचार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही तुकोबांच्या चरित्रात आहे. म्हणून आमच्या निलेशजींची इच्छा होती की जगद्गुरु तुकोबांचं एक साक्षेपी संशोधन चरित्र आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून थोडं ऐका आपण. आज आरंभ आहे, पण हे सर्व चरित्र जर आपल्याला कळालं तर आपलं कल्याणच आहे. सुची श्रीमंत घरात योगभ्रष्ट तुका मुक्त. तुकाराम महाराज हे नामधारक होते. पंचावतारी संत, वंश परंपरेचे महाभागवत. म्हणून तर संत बहिणाबाई महाराजांनी त्यांचं वर्णन करताना त्यांना या भक्ती संप्रदायाचा कळस म्हटलाय. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश. ज्ञानेश्वर महाराज पाया बाल भागवत नामदेवांनी विस्तार केला, आधार दिला, खांब. नामदेवाने विस्तार केला, तुका झाला से कळस, आणि बहिणी फडकती ध्वजा. खरं तर तुकोबांचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर काही स्रोत बघावे लागतात. मी 2 टर्म पुणे युनिव्हर्सिटीमध्ये संत तुकाराम चेरवर प्रमुख म्हणून काम बघितलं. 40 प्रोफेसर माझ्याकडे PhD झाले. मोठं अमोघ आणि अपूर्व चरित्र तुकोबांचं. अनेक अभंग हे तुकोबांचं चरित्र आहे. अनेक अभंगातून तुकोबराने आपलं चरित्र मांडलेलं आहे. तुकाराम महाराजांचे एक शिष्य होते, कचेश्वर ब्रह्मी नावाचे. चाकणचे कमावीदार होते. वैदिक ब्राह्मण, ब्रह्मी आडनावाचे. पुढे राजा शाहूनं त्यानं गुरु केलं म्हणून राजगुरू झाले. हुतात्मा राजगुरूंचे पूर्वज हे कचेश्वर ब्रह्मे, मूळचे चांडोली. राजगुरुनगर म्हणजे खेडजवळ
चांडोली हे त्यांचं मूळ गाव. पुणे शूरवीर असल्यामुळे चाकणचे सुभेदार झाले. वैदिक ब्राह्मण होते, पण त्यांना गीतेचा छंद लागला. म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी ब्राह्मण संतापले. ब्राह्मण आहे पण वेद न घोकता गीता म्हणतोय, म्हणून त्यांना दुस्वास वाटू लागला. इतिहासामध्ये अशा नोंदी की काही कर्मठ सनातनी ब्राह्मणांनी त्यांना विष पाजलं. कचेश्वर ब्रह्मे हे बेचैन झाले. काय करावं त्यांना कळेना. अनेक औषधोपचार घेतले पण धाप थांबेना. विष प्रयोग झाला. काही जाणकार म्हणाले, अहो देऊमध्ये संत तुकाराम नावाचे साधू आहेत, त्यांचं तुम्ही भजन ऐका, अभंग ऐका, अभंग वाचा, कीर्तन ऐका, दर्शन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि म्हणून कचेश्वर ब्रह्मे देहूला आले. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. मोठं अपूर्व कीर्तन तुकोबांचं. तुका प्रेमी नाचे गाय, गाण्यात विरोणीच आहे. बोल नायके कोणाचे, कथे नागवाची नाचे. पुण्यातील SP कॉलेजच्या एका प्रोफेसरनं माझ्याकडे PhD केली तुकोबांच्या कीर्तन प्रयोगावर. कचेश्वरांनी तुकोबांना कीर्तनात पाहिलं आणि कचेश्वर आनंदाने बेहोश झाले. तुकाराम महाराज कीर्तनामध्ये गायीना चिवड्या फुल्या छंदे, कचेश्वराला भ्रम झाला. तुकाराम महाराज कोसळून पडतात की काय, म्हणून धावत जावं. त्या अवस्थेत कचेश्वर ब्रह्म्यानं तुकाराम महाराजांचा खांदा दिला. खांदा दिल्यामुळे त्या अवस्थेत शक्तिपात झाला. सद्गुरू शिष्याच्या ठिकाणी 4 प्रकारे शक्ती संक्रमित करतात. शब्द दीक्षा, स्पर्श दीक्षा, दृग्दीक्षा आणि संकल्प दीक्षा. दीक्षा देण्याचे, अनुग्रह देण्याचे प्रकार आहेत. मंत्र दिला जातो, स्पर्श केला जातो, संकल्प केला जातो किंवा दृष्टीनं पाहिलं जातं. कृपा कटाक्षेने हळिले, मंत्र दिला रामकृष्णारी, लावणी हात कुरवाळीला माथा. हे सर्व दीक्षेचेच प्रकार आहेत. कचेश्वराला स्पर्श झाल्यावर तो अतिशय आनंदी झाला. त्याची धाप थांबली. तुकोबऱ्यांचं कीर्तन ऐकून त्याचं समाधान झालं. अभंग वाचल्यानंतर त्याची धापच न्यायशी झाली. कचेश्वरानं तुकोबांना सद्गुरू केलं. त्याने अनेक बाडामधून, संध्येमधून, अनेक आरत्यांमधून तुकाराम महाराजांचं चरित्र गायलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याकरता कचेश्वराचं बाड वाचावं लागतं, असा त्याचा अर्थ आहे. तुकोबऱ्यांच्या आणखी एक चरित्रकार आहे, संत निळोबाराय नावाचे. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर या ठिकाणी रामलिंग संस्थान आहे. त्या रामलिंगाचे पुजारी होते परंपरेनं नीलकंठ कुलकर्णी. पण तीर्थयात्रेच्या निमित्तानं तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र तपोनिधी नारायण महाराज, खरं तर तुकाराम महाराजांना 3 मुलं आणि 3 मुली बरं का. महादेव, विठ्ठल आणि नारायण ही 3 मुलं.
काशीबाई, गंगाबाई आणि भागीरथीबाई या 3 कन्या. मोसे, जांभूळकर आणि गाडी इनामदार या 3 घराण्यामध्ये तुकाराम महाराजांच्या 3 मुली आहेत. मी का सांगतो या गोष्टी आपल्याला? हो, तपोनिधी नारायण महाराज आणि हे नीलकंठ कुलकर्णी पुढे निळोबाराया रूपानं ते प्रसिद्धीला आले. शिरूर गावच्या रामलिंगाचे पुजारी होते, वतनदार होते, पण वतनाचा त्याग केला, पूजेचा त्याग केला आणि पिंपळनेर तालुका पारनेर या ठिकाणी वास्तव्याला आले. तीर्थयात्रेमध्ये नारायण महाराजांची त्यांची भेट झाली आणि त्यांना असं कळलं की तुकाराम महाराज सध्य वैकुंठ लोकाला गेले. मानवदेह घेऊन तुका निज धामा गेले. त्यानंतर अनेकांना ते भेटले, त्यांना दर्शन दिलं, अनुग्रह दिला. असंही आपल्याला सद्गुरू मिळावेत म्हणून नारायण महाराजांच्या बरोबर देहूला आले. देहूगावच्या स्मशानामध्ये नांदुरकीचं झाड आहे की ज्या झाडाखाली तुकोबांनी अखेरचं कीर्तन केलं आणि वैकुंठ धामाला गेले. त्या नांदुरकीच्या झाडाजवळ त्यांनी अनुष्ठान केलं. 42 दिवस धरणं धरलं, अन्न पाण्याचा त्याग केला. तुकोबांनी वैकुंठावरून यावं आणि अनुग्रह द्यावा अट्टास करू लागले, पण कसं शक्य होतं? खरं तर तुकाराम महाराज आणि निळोबारायामध्ये 25 वर्षाचं अंतर आहे. शालिवान सके 1571 फाल्गुन मध्ये द्वितीयेच्या प्रातःकाळात तुकोबा कीर्तन करता करता गुप्त झाले, अदृश्य झाले. त्यानंतर निळोबारायांचा 25 वर्षांना जन्म आहे. इतिहासातल्या नोंदी आहे, हयातीत नव्हते महाराजांच्या, पण अट्टास केला. स्वतः देव आले. निळोबारायांनी डोळे उघडले. कोण? मी करतो मग अन्यथा करतो. देव आहे, पांडुरंग आहे. का आला, कशा करता आला? पण निळा म्हणे आम्ही न ओळखोचे देवा, तुकयाचा धावा करीत असो. आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्हाला तुमची आवश्यकता नाही. संत तुकोबारायांची मला भेट व्हावी एवढाच अट्टास आहे. आणि मग चमत्कार असा, स्वतः तुकोबांनी एवढं त्यांना दर्शन अनुग्रह दिला. येऊनिया कृपावंते, येऊनिया कृपावंते, येऊनिया कृपावंते, येऊनिया कृपावंते, येऊनिया कृपावंते, येऊनिया कृपावंते. तुकया स्वामी सद्गुरुनाथ, तुकया स्वामी सद्गुरुनाथे. हे तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके. प्रसाद येऊन केले सुखी. स्वतः तुकोबाने येऊन त्यांना अनुग्रह दिला. निळा म्हणे मज उपदेश केला.
संप्रदाय दिला सकळ जन. आणि म्हणून या निळोबऱ्याने अनेक अभंगामध्ये तुकोबऱ्यांचं चरित्र मांडलेलं आहे. तुकोबांच्या चरित्राचा अभ्यास करण्याकरता निळोबऱ्याची गाथा वाचावी लागते. चरित्र समजून घेणं सोपं नाही. तुकोबांच्या आणखी एक शिष्या होत्या संत बहिणाबाई महाराज शिवूरकर. मराठवाड्यामध्ये शिवूर या ठिकाणी संत बहिणाबाई नावाच्या साधूवर्य झाल्या. ब्राह्मण स्त्री होती. परंतु स्वप्नामध्ये तुकोबऱ्यांचं दर्शन घडलं. असे सद्गुरू मिळावे, त्यांच्याकडून आपल्याला काही साधना मिळावी म्हणून तळमळ करत होत्या. रत्नाकर पाठक ही त्यांची पती. त्यांना आग्रह धरला की आपण तुकोबांना भेटायला जाऊ. म्हणून रत्नाकर पाठकांना घेऊन संत बहिणाबाई देऊला आल्या. शिवूर तालुका वैजापूर हे त्यांचं मूळ गाव. देऊत आल्यानंतर देऊमध्ये मंबाजी गोसावी नावाचे ग्राम जोशी होते, ब्राह्मण. त्यांच्या घरी आपलं बिराड ठेवलं त्यांनी. तिथे राहू लागल्या. रोज तुकोबांचं कीर्तन ऐकायला देऊळवाड्यात जायच्या. देऊळवाड्यामध्ये तुकाराम महाराज श्री विठ्ठल रुक्माई पुढे रोज कीर्तन करायचे. बहिणाबाई आनंदावरीच बसून तुकोबांचं कीर्तन ऐकायच्या. वाड्यामध्ये आनंद ओरी, आता तिथे संत बहिणाबाईची मूर्ती बसवली संस्थांना. बहिणाबाईंना तुकारामाजांना सद्गुरू केलं. त्यांचं कीर्तन ऐकून त्यांना परमार्थाची समज आली. आणि ही घटना मंबाजी गोसाव्याला कळाली. मंबाजी चिडला. बहिणाबाईचा बिऱ्हाड त्यांनी रस्त्यावर फेकला. फरफटत ओढत त्यांना चावडीवर आणलं. बहिणा, काय केलं तू हे? एका कुणब्याला तुकारामांना गुरु केलं. ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? बहिणा, हा केवढा अपराध आहे, केवढा दोष आहे. बहिणाबाईला मारझोड करू लागला. तुकारामाचा नादवाजा बोलू लागला. बहिणाबाईला फार वाईट लागलं. एवढ्या लोकांमध्ये बहिणाबाईनं मंबाजीला हात जोडले. शास्त्री बुवा, असं बोलू नका. आपण तुकाराम महाराज सामान्य नाहीत. बहिणाबाईची उद्गार आहे, तुकोबा केवळ पांडुरंग. हो, तुकोबा केवळ पांडुरंग. तुकोबा केवळ पांडुरंग. पांडुरंग, तुकोबा केवळ पांडुरंग. मला वाटलं डायमंड असतील इथे कोणी. ठीक आहे, जाऊ द्या. तुकोबा केवळ पांडुरंग. बहिणाबाईंनी अनेक अभंगामध्ये तुकोबऱ्यांचं चरित्र मांडलेलं आहे. तुकोबांचा चरित्र अभ्यास करण्याकरता संत बहिणाबाईचा अभंग गाथा वाचावा लागतो. तुकारामाजांचे अनेक ध्रुपदे होते, शिष्य होते. तुकोबांच्या भजन कीर्तनामध्ये ते तुकोबऱ्यांच्या मागं टाळ घेऊन उभे असायचे. शुभा कासार त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. चाकणजवळ कडूच गाव आहे. या कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हारपंत कुलकर्णी,
लोहगावचे आबाजी पंत कुलकर्णी, कोंडोपंत लोहकरे, देहूचे ग्रामजोशी महाजी पंत हे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण तुकोबरायांचे ध्रुपदी टाळकरी. तुकोबरायांचा अधिकार जाणून योग्यता कळाल्यानंतर सर्व शिष्यत्व घेतलं त्यांनी. नावजी माळी, शोभा कासार, सोनबा ठाकर, मालजी गाडे, कान्होबाराय, गवरशेटवाणी, संताजी जगनाडी तिली होते. त्यामध्ये सोनबा ठाकर हे तुकाराम महाराजांचे पखवाजे. या सर्वाबरोबर तुकोबा भजन कीर्तन करत. जिथे जिथे तुकोबा जात त्या त्या ठिकाणी सर्व ध्रुपदे एकत्र यायचे. मोठी अपूर्वता त्या कीर्तन आणि भजनाची. हो बर काय. वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही कमी देवा काही नेने गाये नाचे ओढे, आपोली आछंद गाये नाचे ओढे, आपोली आछंद. हो आणि कमी देवा काही नेने, गाणी कमी देवा काही नेने गाये नाचे ओढे, आपुलिया छंदे गाये नाचे ओढे, आपुलिया छंदे. या प्रत्येक वैष्णवाच्या चरित्राचा स्वतंत्र विचार आहे. आता प्रत्येकाचं चरित्र सांग म्हणजे तुकाराम महाराज पूर्ण ऐकायचे असतील ते एक वर्षभर बसावं लागेल माझ्या पुढे तुम्हाला. एवढी या चरित्राची व्याप्ती आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, या सर्वांच्या चरित्राचा अनुबंध हा संत तुकोबांच्या चरित्राशी आहे. तुकोबांचा चरित्राचा अभ्यास करण्याकरता या सर्व ध्रुपद्यांचं चरित्र पाहावं लागेल आपल्याला. प्रत्येकाचं स्वतंत्र चरित्र आहे. तुकोबरायांचे पंतू होते गोपाळ महाराज. त्याने तुकोबरायांचं मूलतः आणि तत्वता चरित्र केलं. त्या गोपाळ महाराजांच्या चरित्राची पोथी देहूकरांकडे पण उपलब्ध नाही आज. ही सारखी आमच्याकडे इच्छा करतात, मागणी करतात, काही करा पण तेवढं चरित्र आम्हाला द्या. बाडामधली पोथी ती. गोपाळ महाराजांनी तुकोबांचं चरित्र लिहिलं. या अभंग गाथेच्या शेवटी जी अष्टोत्तर शतनामावली केली त्यांनी ते तुकोबांचं चरित्रच आहे. 108 नावामध्ये त्यांनी तुकोबांचं चरित्र मांडलंय. या प्रत्येक नामावर मी स्वतंत्र भाष्य पुस्तिका लिहिलेली आहे. श्री तुकाराम, असुरविराम, प्रिय श्रीराम, नाही काय, हे सर्व चरित्र आहे. आणि या सर्व चरित्राचा मागोवा संत मैपती महाराज ताहराबादकरांनी घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात ताहराबाद नावाचं गाव आहे. तिथे एका ब्राह्मण कुळामध्ये संत मैपती साधू झाले. जंगलामध्ये तपश्चर्या करताना
तुकोबांचा ध्यास लागला. तुकोबांनी त्यांना दर्शन दिलं. महाराज वैकुंठ गमनानंतर 150 वर्षांनी हा घटना घडली. 150 वर्षांतर आहे. सोपी बाब नाही. त्या मैपतीच्या चरित्राचा फार मोठा अभ्यास आहे. या सर्व चरित्राचे संदर्भ लक्षात घेऊन मी भाग्या मी तुका देखेला हे मांडणार आहे. आता मी PhD त्या विषयावर केलेली आहे. महाराष्ट्र भूमीचं, महाराष्ट्रातील आपल्या सर्वांचं भाग्य तुकोबांच्या चरित्रात आहे. काय केलं तुकोबांनी? तुकोबांच्या चरित्राची सुरुवात अशी आहे. बाप मेला न कळता संत बोलोबा मृत झाले. कनकाई माता निवर्तल्या. ज्येष्ठ बंधू सावजी महाराज विरक्त होऊन हिमालयात निघून गेले. सावजी महाराज भगवान शिवाचाच अंश होता. खरं तर तिन्ही बंधू, बोलोबा महाराजांची 3 मुलं, सावजी, तुकाराम महाराज आणि कान्होबाराय. मैपती महाराजाचं वर्णन करतात की कनकाईनं प्रभू दत्तात्रयाला प्रार्थना केली की तुम्ही 3घही जण माझ्या पोटाला या. अनुसया मातेची तुम्ही इच्छा पूर्ण केली, माझी पण इच्छा पूर्ण करा. म्हणून क्रमशः हे 3ही देव कनकाईच्या पोटाला आले. भगवान शिवापासून सावजी महाराज झाले. भगवान विष्णूपासून तुकाराम महाराज आणि ब्रह्मदेवाचा अंश कान्होबाराय. मनंत रामेश्वर भट्टानं वर्णन केले. तुका विष्णू नाही तुझा, मनी रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट उपाधी बर का, कुठल्याही ब्राह्मणाला भट्ट म्हणत नाही. धर्मशास्त्रामध्ये भट्ट ही उपाधी. दशग्रंथी ब्राह्मणाला भट्ट पद मिळते. रामेश्वर भट्ट होते, सामान्य ब्राह्मण नव्हते, दशग्रंथी होते. आता दशग्रंथ म्हणजे काय? 4 वेद, ऋग यजु साम अथर्व 4 वेद, कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष, निरुक्त 6 असे 4 आणि 6 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहेत. अशा ऋत्विजाला, द्विजाला ब्राह्मण संज्ञा प्राप्त होते. रामेश्वर भट्ट त्या पात्रतेचे, योग्यतेचे होते. मला सांगण्याचा भाग असा, तुकोबांची पूर्वावस्था अशी आहे. आयुष्याचा पूर्वार्ध सांगतो आधी. सारा आयुष्य तुकोबांचं 42 वर्षाचं आहे टोटल. तेही अधिक सांगितलं मी. 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं आयुष्य आहे. ऐन तारुण्यात तुकोबांना तीव्र वैराग्य झाला. संत बोलोबा गेले, आई गेल्या. ज्येष्ठ बंधू सावजी महाराज हिमालयात निघून गेले. सारा प्रपंचाचा भार तुकोबांच्या अंगावर आला. आणि तुकाराम महाराज प्रपंचात त्रासले. देवाला विनंती करतात की हे देवा, काय करू आता मी? संसार तापे तापलो मी देवा. 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 करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा
कुटुंबा करिताया सेवा कुटुंबा हो करिताया सेवा कुटुंबाची म्हणवोनी तुझे आठवितो पाय म्हणवोनी तुझे आठवितो पाय हो मनवोनी तुझे आठवितो पाया मनवोनी माझे आठवितो पाय न सांगता न बोलता तुकोबांनी घर सोडलं. भामचंद्रावर एका गळईमध्ये एका दगडावर बसून अनुष्ठान चालू केलं. तुकोबऱ्यांच्या साधनास्थली आहे. भंडारा, भामचंद्र, गोराडा, कारंजा, मावल्या एकांतात जाऊन तुकोबा देवाला आळवत होते. देहू क्षेत्राच्या परिसरामध्ये 8 मैल अंतरावर भामचंद्र डोंगर आहे. 2 मैल अंतरावर भंडारा डोंगर आहे. का तिथे आता 200 कोटीचं जगद्गुरु तुकोबऱ्यांचं मंदिर चालू आहे. 200 कोटीचं, 125 कोटीचं काम झालंय. 6 मैलावर घोराडा डोंगर आहे. कारंजा, मावल्या, निर्जरा स्थानामध्ये जाऊन तुकोबा देवाला आळवत होते. पहिलं अनुष्ठान झालं तुकोबांचं भामचंद्रावर. निर्जन अशा ठिकाणी महाराज गेले का गळईमध्ये एका शिळेवर बसवून त्यांनी भजन चालू केलं, चिंतन चालू केलं. ऐका जरा. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. त्या अवस्थेमध्ये तुकोबांच्या अंगाला सर्प विंचू व्याघ्र झोंबायला लागले. सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले. पिडू जे लागले सकळी का. आमच्या अंगावर भजन कीर्तनात माशी बसली तरी चलबिचल होते. तुकाराम महाराजांची साधना सांगतो मी तुम्हाला. प्रथम साधना. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला 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 विठोबा भेटला निराकार विठोबा भेटला निराकार विठोबा भेटला निराकार विठोबा भेटला निराकार 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसामध्ये तुकोबांना साक्षात्कार झाला. तेव्हा तुकोबांचं वय होतं 21 वर्षाचं. साक्षात्कारी संत झाले. पुढे ऐका पण यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती. नंतर तुकाराम महाराजांना अभंग कवित्वाचं स्फुरण झालं. तुकोबऱ्यांच्या अभंग म्हणजे साक्षात्काराची स्फुरण आहेत. ते साहित्य आणि काव्य नाही नुसतं. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल किंवा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. खरं सांगतो तुम्हाला, जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंग हे वेद आहेत बरं काय. उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, त्या मंत्राचा तो अनुवाद आहे.
प्रातस्मरणी गुरुदेव मामासाहेब दांडेकर तुकोबारायांच्या अभंगांना वेद म्हणत. पंचम वेद आहेत, उपनिषद आहे एक प्रकारची. खरं आहे, काय भाग्य असेल या महाराष्ट्र भूमीचं. हो, क्षराक्षर वेगळा तुका बोली निराळा, एक वाहेरी गमकळा बोले विठ्ठल प्रसादे. चराक्षरा वेगळा तुका बोली निराळा, वाहेरी गमकळा बोले विठ्ठल प्रसादे. साक्षात्काराचं स्फुरण होतं, अनुभव होता तुकोबा. अनुभवाशिवाय तुकोबांचा अभंग कळणं अवघड आहे. कीर्तनकार प्रवचनकार करतात, विश्लेषण करतात, विवरण करतात, ठीक आहे. पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम चेअरवर नेमताना मला राज्यपाल समितीनं प्रश्न विचारला होता की तुकारामाला तुम्ही कसा अभ्यासणार, साहित्य विश्लेषणातून का भाषा विज्ञानातून. म्हणलं साहित्य आणि भाषेनं नाही कळणार तुकोबा. तुकोबांचा अभ्यास करण्याकरता अनुभव मूल्य आहे. त्या अवस्थेला गेल्याशिवाय तुकोबांच्या अभंगात प्रवेश नाही. मी 1550 पानाचा 5.5 किलो वजनाचा ग्रंथ लिहिला, पण प्रत्येक अभंगाचा विचार करताना 10-10 मिनिटं स्थिर झालो, स्तब्ध झालो. अवघड काम आहे. मला आठवतं गुरुदेव मामासाहेब दांडेकर विनोदाने एक गोष्ट सांगायची. अरे बापरे, काय भाग्य आहे दामणगावकरांचं. अरे बापरे, महाराष्ट्रातले एक थोर नामधारक. जरे 10 मिनिटं राहिले. पंढरनाथ महाराज आरू, खरं तुमच्या गावाला येणंही भाग्य समजा बाबा. माझंही भाग्य की माझ्या अमृत महोत्सवाला त्यांनी 4 दिवस राहिले. मी हे सांगत होतो आपल्याला, तुकोबारायांच्या अभंग हे वेद आहेत. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी. आयुष्यभर त्यांनी तुकोबाशी वैर आणि शत्रुत्व केलं, पण महाराजांचा अधिकार योग्यता कळाल्यानंतर पट्ट शिष्य झाले. म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी ब्राह्मण संतापले. शास्त्री बा, काय केलं तुम्ही हे? एका कुणब्याला तुकारामानं गुरु केलं, ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? शास्त्रीबाई काय केलं आपण? तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणतात, ब्राह्मणो असं बोलू नका, पण तुम्ही पंडित असाल, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी, परिसरी न पवती तुकयाची. तुकोबारायांच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. तुकोबारायांच्या अभंग गाथा हे 4 वेदाचं निरूपण आहे. वेद म्हणजे विदज्ञानी धातू, प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग यजु साम अथर्व 4 वेद आहेत. जटा शिका माला रेखात भज दंड रथ घन अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत आहेत. उदात्त अनुदात्त स्वरी स्वर आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग वेद आहेत. खरं आहे. रामेश्वर भट्ट म्हणतात, चहू वेदाचे केले विवरण. चहू वेदाचे केले विवरण.
पांडुरंगाचे हे केले विवरण. मध्यंतरी पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या महापूजेवरून वैदिकामध्ये आणि वारकऱ्यात वाद झाला. वैदिक ब्राह्मण अट्टास करत होते की पुरुषोक्त मंत्र म्हणून पूजा झाली पाहिजे. नेमधर्माचे वारकरी म्हणाले नाही, अभंग म्हणून पूजा झाली पाहिजे. मोठा तिढा पडला पंढरपुरात. त्यावेळेला मंदिर समितीचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट शशिकांत पागे. यांनी पुणे विद्यापीठात मला पत्र पाठवलं की वारकऱ्यामध्ये आणि ब्राह्मणामध्ये असा कलह झाला, आम्ही काय करावं, मंत्राने पूजा करावी की अभंगाने करावी. तेव्हा मी त्यांना 40 पानाचं पत्र पाठवलं. पुरुषसूक्ताचे 16 मंत्र लिहिले, त्याचे अर्थ लिहून काढले आणि त्या अर्थाची संप्रेषणं ज्या अभंगात आली ते अभंग लिहून काढले आणि शेवटचं पान भरून पाठवलं. मंत्र म्हणा वा अभंग म्हणा, प्रभाव सारखा आहे. म्हणून आज पंढरपुरामध्ये पांडुरंगाची महापूजा करताना वैदिक मंत्रही म्हणतात आणि वारकरी भजनही करतात. मी तुकोबरायांच्या अभंगांचं मूल्य सांगतो तुम्हाला. प्रचंड अभंग आहे तुकोबांचे. माझ्या माहितीप्रमाणे 5,60,32,000 आहेत. एवढे अभंग गेले कुठे? वेदाच्या भंग केले श्रुतीपर, 12 सहस्र संहितेचे निघंट निरुक्त आणि ब्रह्मसूत्र, अवतार सदस्य उपग्रंथ, अनेक प्रकरणावर तुकोबरायांचे अभंग आहेत. मी खात्रीला एक सांगतो, हजारो गाथा मंदिरं होतील एवढी तुकोबरायांचे अभंग आहेत. एवढे अभंग गेले कुठे? संशोधनामध्ये अशी माहिती आहे 3 कोटी भांडार ठेविले भांडारी. 3 कोटी अभंग भंडारा डोंगरावर आहे. म्हणून त्या डोंगराला अभंगांचल म्हणतात. 1 कोटी अभंग भामचंद्रावर आहे. काही अभंग तेलियाच्या घरी आहेत. संताजी जगनाडी तेली होते. बरेच अभंग त्यांनी उतरून घेतले होते. त्यांचे वंश तळेगाव दाभाड या ठिकाणी राहतात. त्यांच्या घरी जाऊन मी वह्या पाहिल्या. अजूनही वस्त्रामध्ये त्या वह्या बांधलेल्या जगनाडी संहिता काही मवाळाच्या संग्रहात आहेत. लक्षात ठेवा, गंगाराम पंत मवाळ त्याने काय अभंग उतरून घेतलेले होते. आजही ती वही पाहण्याकरता 16ने असावं लागतं. माघ शुद्ध दशमीला त्या मवाळाच्या घरी उत्सव होतो. ती वही पाहायला मिळते त्याच्या हस्ताक्षरातली. पण मी म्हणलं नेसतो, मी पण 16 नेसतो, काय अडचण आहे. अजून ती वही प्रसिद्ध नाही. काही जामाताचे संग्रही आहेत. तुकोबरायांचे जावई होते मालजी गाडे नावाचे. देहूजवळ एलवाडी गाव आहे. तिथे तुकोबरायांची कन्या होती गाडे कुटुंबात, बरं का, भागीरथीबाई. त्यांचे पती मालजी. त्यांना तुकोबांनी अनुग्रह देताना जावई झाले, पुढे शिष्यही झाले आणि जावई पण झाले. महाराजांनी त्याला काही अभंग दिले. गीतेच्या प्रत्येक अभंगावर, प्रत्येक श्लोकावर एक अभंग रचला. त्याचीच एक परत त्यांनी बहिणाबाईला प्रसाद रूपानं दिली. दिदले पुस्तक मंत्र गीता, असो दोन्ही भाग आहेत. मंत्रही दिला आणि गीता दिली असाही अर्थ लावला जातो. पण आज ती बाडामध्ये वही आहेत. गीतेच्या प्रत्येक श्लोकावर अभंग आहे. अशा पद्धतीनं तुकोबांचे अभंग पांगले गेले. आणि सध्याची उपलब्ध गाथा 4,500 एक होय गाथा. तो दिला समजता भजनाची, फक्त भजनाची वही आहे. प्रचंड अभंग आहे तुकोबांचे. कारण तुकोबा जबाबदारी दिली होती देवानं, नामदेवानं. उरले ते शेवटी लावी तुका, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. उरले ते शेवटी लावी तुका. राहिलेले सर्व अभंग तुकोबांनी पूर्ण केले. नामा सांडोनी वैकुंठा, आले कनकाईच्या पोटा. संत बहिणाबाईंनी वर्णन केलंय.
वैकुंठ धाम सोडून संत नामदेव महाराज ते अभंग पूर्ण करण्याकरता कणकाईच्या पोटी आले. असं अमोघ आणि अपूर्व अशा प्रकारचं चरित्र आहे. किती सांगितलं तरी कमी आहेत. आज जरा उशीर झाला आपल्याला. खरं तर महिना लागेल आपल्याला तुकोबांचं चरित्र समजून घ्यायला. पण आता निलेश महाराजांनी आपण सर्वांनी माझ्याकडे 3 दिवस दिले. आज थोडा उपक्रम सांगला तुकोबाऱ्यांचा कुलवृत्तांत, तुकोबांना झालेली अभंग काव्याची प्रेरणा, तुकोबांची नामसाधना. तुकाराम महाराज हे नामधारक होते. भक्तीचं वर्म निवडताना तुकोबांनी भजन आणि कीर्तन निवडलं. आणि म्हणून आज सुरुवात केली आपण. जरा तुम्ही 3ला मी बरोबर उद्या 3ला येतो बरं काय. अवश्य या. रामायण भागवत ऐका आपण. पण त्याहीपेक्षा आज महाराष्ट्र संस्कृतीला तुकोबांच्या चरित्राचा विचार आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही जगद्गुरू तुकोबांच्या चरित्रात सामावलेली आहे. तुकोबांचं चरित्र कळालं महाराजांचं की आपल्याला परमार्थ करायला सोपा जातो. काय करावं, कसं करावं. सुची श्रीमंत घण्यात तुकोबांचा जन्म आहे. महाराज म्हणता या वैकुंठ धामात मी एवढ्याच करता मृत्यूलोकात आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, साच भावे वरताया. जाडू संताची मार्ग आदराने भरले जग. जाडू संताची मार्ग आदराने बोलिले जे भावे वरताया, साच भावे वरताया. झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग. झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग. नियमाला धरून चाललं पाहिजे. 5 वाजलेत. खरं तर आज भाग्ये दामणगावकर आणि या पंचकृषीचं सुवर्ण महोत्सवी वर्षात आज महाराष्ट्रामध्ये नवे बृहत महाराष्ट्रात आंध्रा, गुजरात, कर्नाटक, तेलंगणापर्यंत ज्यांचं व्यक्तित्व आहे, ज्यांना फार मोठा आदराचं आणि अग्रभागी स्थान आहेत, ते हरिभक्तीपरायण, परमादरणीय, परमश्रद्धेय भजन महर्षी पंढरनाथ महाराज अरू आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे, धन्य म्हणवीन येलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील म्हणा. सेवा संपली आपली. तुकाराम महाराज मागं म्हणतील, किरण महाराज साथ करतील. धन्य म्हणाविण येलोकी लोका. 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 लोकी भाग्य आम्ही तुका देखियला. भाग्य आम्ही तुका देखियला.
भाग्य आम्ही तुका देखिला ब्रह्मभूत काया कीर्तनी ब्रह्मभूत काया भाग्यतरी ऋणी देव ऐसा भाग्यतरी ऋणी भाग्यतरी ऋणी भाग्यतरी भाग्यतरी ऋणी देव ऐसा देव ऐसा देव ऐसा भाग्यतरी ऋणी भाग्यतरी ऋणी देव ऐसा देव ऐसा भाग्यतरी ऋणी देव ऐसा भाग्यतरी ऋणी देव तुकाराम 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 ओ तुकाराम पुंडलीक वरदे
हरी विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान